कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही नवापूर शहरातील रस्त्याची दुर्दशा, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त, नवापूर नगर परिषद बांधकाम विभाग मात्र सुस्त। त्वरित रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची नागरिकांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील नगर परिषदेचा बोंखळ कारभार वेळोवेळी समोर आला आहे। शहरातील मुख्य रस्त्यावर नगर परिषद बांधकाम विभागाने कोट्यावधी रुपयांचा खर्च करून कॉन्क्रीट रस्ते बनवले आहेत, परंतु कामात कसूर झाल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। यामुळे जागोजागी खड्डे पडले असून विना परवानगी पाईपलाईन टाकण्यासाठी देखील कॉन्क्रीट रस्ते ड्रिल मशीनने खोदून लोकांनी पाईपलाईन टाकून घेतली आहे। त्यामुळे नाहक त्रास हा नागरिकांना होत असून या रस्त्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत। शिवाय या रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे। पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम दुरुस्त करून पाईपलाईन व खड्डे बुजण्यात यावेत, याबाबत नागरिकांनी नगर परिषदेला लिखित तक्रारी निवेदने देखील केली होती। मात्र नगर परिषद बांधकाम विभागाच्या मुख्य इंजिनियरने याकडे दुर्लक्ष करत आपला मुजोरपणा कायम ठेवलाय। पावसाळ्याला सुरुवात झाली असून आता नागरिकांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करण्याचे ठरवले असून मोठा अपघात घडण्यापूर्वी सदर रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांची होत आहे। इंडिया टाइम्स न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट। सदर खड्डे 2 महिन्यापासून खोदकाम केलेले आहे, तरी कोणी याच्या वाली नाही आणि गर्दीच्या वेळेस मोटरसायकल अपघात नेहमी होत असतो। नेहमी म्हणजे दररोज एक दोन अपघात होतच असतो। एखाद्या वेळेस मोठी अपघात होण्याची शक्यता वाटते इथं मला। किती महिन्यापासून आहेत खड्डे? 2 महिने तरी झाले तिथं। नगरपालिकेला आलं ते का? नगरपालिकेला कोणी आले नाही, काही नाही। इथं ड्रेनेज लाईट पण ओपन आहे, दुर्गंध वास येतोय। किती दिवसापासून सहन होतोय, आमचा सहन होत नाही।